शनी प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर हे 5 उपाय केले तर महादेव आणि शनिदेव प्रसन्न होतील. शनी प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळाच्या वेळी शिवलिंगाची पूजा करा आणि प्रथम गंगाजलाने अभिषेक करा. त्यानंतर दूध आणि दही घाला. शक्य असल्यास राम नाव लिहिलेले बेलपत्र देखील अर्पण करा. असे केल्याने तुमचे मन अनेक दिवस शांत राहील आणि नकारात्मक विचार टाळता येतील. शनी प्रदोषवर भगवान शिवांचा भस्म आणि तिलाभिषेक करणे फायदेशीर आहे. म्हणून शनी प्रदोषवर मातीच्या शिवलिंगाला तिळाच्या तेलाने अभिषेक करणे विशेष महत्त्वाचे आहे. शनिदेवाला तीळ आणि मोहरीच्या तेलाने देखील अभिषेक केला जातो. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी स्नान आणि ध्यान केल्यानंतर गंगाजलात काळे तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्घ्य अर्पण करावे आणि त्याच वेळी पिंपळाच्या झाडाच्या 3 फेऱ्या देखील कराव्यात. तर शनी प्रदोषच्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात आव्हानांचा सामना करावा लागत असेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती ढासळत असेल किंवा तुमच्या कौटुंबिक नात्यांमध्ये सतत कलह होत असेल आणि तुम्हाला शनिदेवाचे आशीर्वाद हवे असतील तर शनिवारी शनिदेव आणि भगवान शिव आणि भगवान हनुमान यांची पूजा करणे आणि त्यांच्या चालीसा पठण केल्याने तुमच्या कुंडलीतील शनीची स्थिती मजबूत होते आणि शनीच्या साडेसाती, धैया किंवा महादशापासून मुक्तता मिळते. तर शनी प्रदोषच्या दिवशी शनी चालीसा, दशरथ कृत शनी स्तोत्र आणि भगवान शिव चालीसा पठण केल्याने, त्यांच्या मंत्रांचा जप केल्याने शनी दोषाच्या अशुभ प्रभावांचे नकारात्मक परिणाम कमी होतात आणि जीवनातील त्रासांपासून मुक्तता मिळते. उपवास करणाऱ्या व्यक्तीने हे किमान 11 वेळेस पठण करावे. तर शनी प्रदोषच्या दिवशी शनिव्रत शनीच्या अशुभ प्रभावांपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. म्हणून उपवास करणाऱ्या व्यक्तीने शनी प्रदोषच्या दिवशी सकाळी भगवान शिवांची पूजा करावी आणि त्यानंतर शनिदेवाची पूजा करावी. ह्या दिवशी भगवान शिवांना साखरेचा नैवेद्य दाखवावा. तर शनी त्रयोदशीलाच म्हणजे शनी प्रदोषला सिद्धियोग येण्याचा दुर्मिळ संयोग, शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा करताना भगवान शिवांना तीळ अर्पण करावी आणि तसेच काळ्या तिळात मिसळलेल्या गंगाजलाने भगवान शिवांचा अभिषेक करावे. ह्या उपायाने शनीचा धैया आणि साडेसातीचा प्रभाव कमी होईल. तर शिवलिंगावर जलाभिषेक करावा. तर पाण्यात काळे तीळ आणि शमीचे पाने मिसळून शिवलिंगाला अर्पण करावेत. त्यानंतर शिवचालीसा पाठ करावे. ह्या उपायाने शनीचे अशुभ परिणाम कमी होतात. तर शनी प्रदोषच्या दिवशी बेलपत्र अर्पण करावे. प्रदोषच्या व्रताच्या दिवशी शिवलिंगाला 108 बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच उडीद डाळ, काळे कपडे, बूट आणि शनिदेवाशी संबंधित वस्तू दान कराव्यात. तर शनी प्रदोषच्या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करावे. शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मोहरीचे तेल आणि काळे तीळ दान करावे. ह्यामुळे शनिदोष शांत होतो आणि आर्थिक समस्या कमी होतात. तर सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावा. तर शनी प्रदोषच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी भगवान शिव आणि भगवान शनिदेवाच्या मंदिरात दिवा लावा. ह्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच घरात धन आणि समृद्धी येते. तर शनी प्रदोष व्रत करणाऱ्यांनी ह्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे आणि ध्यान करावे आणि
नंतर उपवास करण्याचा संकल्प करावा. यानंतर शुभ वेळी शुभ मंदिरात जाऊन भगवान शिवांची पूजा करावी. तर यानंतर संपूर्ण दिवस उपवास करावा. ह्या दिवशी भगवान शिवांसह भगवान शनिदेवांची पूजा करावी. भगवान शिव आणि शिवलिंगाच्या मूर्तीला गंगाजलाने स्नान करावे. त्यानंतर भगवान शिवांना बेलपत्र, धतुरा, आकफुले, दूध आणि मधाने अभिषेक करावा. तर यानंतर दिवा लावावा आणि भगवान शिवांची पूजा करावी. तर पूजा संपल्यानंतर शिव चालीसा किंवा शिव आरतीचे पठण करावेत. आणि शनिप्रदोषच्या दिवशी प्रदोष काळाच्या वेळीही अशीच पूजा करावी. ह्यासाठी सूर्यास्तानंतर स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावे. प्रदोष काळाच्या वेळी जे सूर्यास्तानंतर सुमारे 1 ते 1.5 तासांनी असते, भगवान शिव आणि देवी पार्वतीची विशेष पूजा करावीत. अशा प्रकारे पूजा केल्याने भगवान शिवांचे आशीर्वाद मिळतात. तर शनिदेवांना असे प्रसन्न करावेत. शनिप्रदोषच्या व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा आणि तसेच ह्या दिवशी शनिदेवाच्या मंदिरात मोहरीचे तेल अर्पण करावेत. तसेच गरजूंना काळे तीळ, ब्लँकेट किंवा लोखंडी भांडे दान करावेत. तसेच शनी चालीसा आणि शनी स्तोत्र पठण करावे. तसेच हनुमान चालीसा पठण करावेत. तर ह्या प्रथेमुळे शनिदेवाच्या अशुभ प्रभावांपासून मुक्तता मिळू शकते. शनिप्रदोषच्या दिवशी तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे घालावेत. शनिप्रदोषच्या व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाची विशेष प्रार्थना करावी. या दिवशी काळे किंवा निळे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते, कारण त्यामुळे शुभ फळे मिळतात. शुभ फळे लवकर मिळतात. तर शनिदेवाला कोणते फूल अर्पण करावेत? तर शनिप्रदोषच्या दिवशी व्रताच्या वेळी शनिदेवाच्या पूजेदरम्यान निळे फूल अर्पण करावे, शुभ मानले जाते. यामुळे जीवनात शांती आणि समृद्धी येते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.